प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. असा 1 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. आणि स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याचे तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. हे 2 वाक्ये या ठिकाणी दिलेली आहेत. आता या 2 वाक्यानंतर खाली प्रश्न असा दिलेला आहे. या विधानाच्या संदर्भात 1 बरोबर आहे मात्र 2 चूक आहे. 1 चूक आहे मात्र 2 बरोबर आहे. 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत आणि 1 व 2 दोन्हीही चूक आहेत. असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. जेव्हा आपण प्रश्न पूर्णपणे वाचतो त्यावेळेला आपल्याला प्रश्नातूनच उत्तराचा शोध लागत असतो. तर या ठिकाणी पहिलं वाक्य असं दिलं होतं पहा की स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेले DTH चॅनल समूहास दिलेले नाव आहे. तर हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे पहा. आणि स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याचे व क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. आता हे दोन्हीही बरोबर आहेत म्हणजे बोथ A and 2 आर करेक्ट. आता या ठिकाणी 1 व 2 दोन्हीही बरोबर आहेत. हे C हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपल्याला हे पण माहीत असणं आवश्यक आहे की स्वयंप्रभा हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. याद्वारे GSAT-15 उपग्रहाचा वापर करून 24 तास आठवड्याचे आणि 7 दिवस म्हणजे 24/7 असे उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम जे करतं आहे ते स्वयंप्रभा हे करत आहे. आणि आता स्वयंचा लॉंग फॉर्म बऱ्याच वेळेला विचारलेला असतो. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स हा भारताचा राष्ट्रीय मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे 9वीपासून ते पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत विविध कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. व या कोर्सची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट मिळते आणि विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या मुख्य पदवी अभ्यासक्रमात त्याचे क्रेडिट ट्रान्सफर केले जाते. त्यामुळं हे दोन्ही विधाने पूर्णपणे सत्य असल्यामुळे पर्याय C हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. त्यामुळं स्वयंप्रभा काय आहे, स्वयं काय आहे, स्वयंचा लॉंग फॉर्म आणि याची सुरुवात कधीपासून झालेली आहे. तर स्वयं आणि स्वयंप्रभाची सुरुवात जी आहे ते 9 जुलै 2017 9 जुलै 2017 याची सुरुवात झालेली आहे. आता याची सुरुवात आपल्याला समजली पण कुणाच्या हस्ते सुरुवात झाली होती किंवा या दोन्ही महत्त्वाकांक्षी जे डिजिटल शिक्षण प्रणालीची सुरुवात जी होती तर ती नवी दिल्ली येथे डिजिटल उपक्रमातील राष्ट्रीय अधिवेशनात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती म्हणजे श्री प्रणवजी मुखर्जी यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळं स्वयं आणि स्वयंप्रभा हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता स्वयंमध्ये 2000पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे IIM आहे, UGC आहे, IGNOU अशा नामांकित AICT अशा नामांकित इन्स्टिट्यूटचे कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर स्वयंप्रभामध्ये 34 चॅनल्स किंवा त्यानंतरच्या काळामध्ये 40पेक्षा जास्त चॅनल्स त्या ठिकाणी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी सुरू केलेले आहेत. सुरुवातीला 2017 32 DTH चॅनल्स होते मात्र सध्या 40पेक्षा जास्त त्या ठिकाणी चॅनल्स आहेत. आणि स्वयंप्रभा नावाचे TV चॅनलसुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.